राजसेवक हो आणि काय झालं सांगा हो महाराणीचा माहिती नाही काय हो त्या राक्षसाने ते पुरावा नष्ट करून त्या पुरावा नष्ट केला अलंकार काढून काय बोल चोरी केली राजसेवक आणि हे सारं सत्य आहे राजसेवक हो आपण वेळेत सावध केलं नाही तर या राजवाड्यात फार अनर्थ घडला होता बोलून घे त्याला बोल तुला काय बरं मिळाले नाही नाही पिताजी मी आईचा फोन केला नाही काय ते मी तू आईचा खून केला नाही नाही ताई मी आईचा फोन केला नाही नाही सागर बाबा पिताजी या मातेने आता जे पाण्यावर डोळ्याचे दिवे करून वाढवले त्या मातेचा खून कोण करणार नंदिनी तू हे काय बोलत आहे नाही सागर बाबा विलासीच्या घाईत जोडण्यापेक्षा माझ्या तलवारीने शिकाचित केला नाही तुझे काय ऐकायचे महामंत्री सागर याला नजर काय ठेवा राजसेवक हो येतो म्हटलं राजसेवक राजकुमार सागरेला नजर कैद करा राजसेवक महाराजांनी सांगितल्या कामाची महाराजांनी सांगितल्या कामाची अंमलबजावणी करा येतो मी अंमलबजावणी झाली पाहिजे महाराजांनी सांगितल्या कामाची अंमलबजावणी करा येतो मी आज पूर्ण करताय त्या चित्रनगरीचा राजा सोमदत्ता याचा खून करून हे राजवैभव मला मदिराने जशी माणसाला नजर जाते त्याप्रमाणे आज या सौंदर्याच्या रूपात हा राजा होरपडा पण होय ती राजपुत्र प्रतिभा तिला बोलवणे केलं पाहिजे राजसेवक आता काय काय काम काय समजत नाही राजसेवक राजदूत प्रतिमा तिला राज दरबारी हजर करा आपली प्रतिमा अण्णाव काय प्रतिमा नावचं आधी पहिलं नाव झालं अण्णाव काय बापाचं नाव काय असं मला पाहिजे ना नवीन लक्षात नाही
गडबड नाही तुम्ही आपलं काय भोपळा फुटणार आहे जाऊया प्रतिमा तू साऱ्या राजवाड्यात चांगल्या प्रकारे नृत्य कला करतेस हे आम्हाला आठवते म्हणून म्हणतो आज हे आमच्या राज्यात आपण आपली कला सादर करा म्हणजे ठीक आहे नाचते मी आज काय चुकलं माझं नाचते मी आज काय चुकलं माझं बाई माझे गुंगरू करते गुणा पोटासाठी नाचते मी काय गुणा पोटासाठी नाचते मी काय गुणा तुझ्या पायात घुंगरू वाजला नाही. मी तुझा राजा आणि तू माझी पट्टराणी हो. महाराज समजा राणी साहेबांना काय वाटेल? मी आपला पिता समजून मी आपली मुलगी आहे. काय पिता समजून तू माझी मुलगी? अगं प्रेमात वय मर्यादा आणि नाते गोते काही नव्हता. ज्या दिवसापासून पाहिलं त्या दिवसापासून माझ्या ह्या मदनाची ज्वाला कशी भडकत आहे. नाही साहेब, तू राजा नसून एक हैवान आहे. काय मी राजा नसून मी हैवान? पप्पा आता तुला कोण वाचवतो?
तुला वश केल्याशिवाय राजा कधी मी नाही नंदिनी तू या ठिकाणी का आलीस? आजपर्यंत तुझी कन्या, परंतु आज या नारी जातीचे रक्षण करणारे तुझे शत्रू आहे. काय अगं काटे या बापाला न ओळखणारे काटे आज ही तुझी हिंमत मग थांबलीस का? मग नादान बनले दिवसा डावल्या महिलेवर अत्याचार. काय अगं मग या बापाबरोबर आपण युद्ध करणार. चल चल आपली संख्या चाल चल आपली संशय परिस्थिती. नंदिनी हिला नजर काय ठेवा आणि त्या प्रतिमेवर चांगल्या प्रकारे नक्की ठेवा. तशी आज्ञा मला. येतो म्हटलं आम्ही. काय होत चालला आहे?
बालू बालूच्या नावाने काय झालं आहे लक्ष्मी आले अंबाबाई आणले लक्ष्मी मागच्या दिवसाची गेली पाहिजे लक्ष्मी पुढच्या घराला येते थांबा थांबा जरा आहे ना हा शिवा भाऊ त्या बाळूला बोलून घे. बोलवतो आणि भात घेऊन ये, भात तो लागलाय गाडी पकडतील या बाळूला बोलून घे बोलवतो येतो लवकर भात आणतोय भात हो. लवकर होय, होय, जरा थांबा ना. जरा भात आणतोय, भात. संपला भेटला नाही पण भात आला नाही तुम्हाला काय सांग याला मला सांग थांबलं मग तुम्हाला बंद करा त्या बाळूला बोलून घे तरी पण ते थांबतोय ना, बोलून घे ना मी. सांगतो फालतू मला करू नका अगो बंद करा हं? सावधपणा आला बाजूला हो काय चाललंय चार कार झाली होती हो काय म्हणताय आता ऐका इकडे हसताव काय हो दिवाळी धीर आले नव्हते काय समजलं आता शिमग्या आला ना म्हणून ते पुढे झोपते हात पुढे मागे गेलं पाहिजे मागं. आणि सागर आधी नंदिनीला आपण गव्हामध्ये जायचं आहे पिपाची बुवा आले काय म्हणतो हो नाव झालं 50 रुपये आता परवडलं 20 रुपये नाव बघा 30 रुपये नावात वाढलंय सागर आणि नंदिनीला सांगतोय नावात वाढलं की नाही 20 रुपये टाकलं संपलं नाही आता परवडत नाही 10 रुपये परवडत नाही आधी ठेवायला पाहिजे पुढं होती असं पावलं पाहिजे ना सागर जगदीच्या आईचा खून करून तुला काय मिळालं नाही नाही मामंत्री मी आईचा खून केला नाही सागर बरोबर आईचा खून केला नाही नाही मामंत्री सागर बरोबर कबूल कर नाही त्याच्या हंडाच्या मुलीचे आई नाही मामंत्री तू जर तू पापावर हे भगवंता तारी मला रे हे भगवंता तारी मला रे काय आले नशिबाला रे देवा न्याय रे आचराला रे
हो महाराज हो महाराज हो तुम्ही आपल्या पायावर भांडा कशा मारून घेता नाही महामंत्री मी आज आपण केलं नाही. तुम्ही काय बोलत मला काही समजलेलं नाही. काय मोठा विषय आहे माहिती आहे काय? हो ती प्रतिमा आणि महाराजांचा मोठं ही बातमी खरी आहे. खरी म्हणजे काय? का सेवक ही जर बातमी खोटी निघाली तर हे पाहिलं नाही. ऐकू जमणार आहे, खोटं ऐकू जमणार आहे. चला तर. जमणार नाही. हॅलो, हो. इकडे. बोल. आपण सुरक्षित ठेवावं लागेल. सुरक्षित ठेवावं लागेल. थांबू जमणार नाही. नाही जमणार. आपण सीमाच्या भाषांची व्यवस्था आता त्यांनी संसार आहे, ती सुद्धा सांभाळावी लागेल. आमचं नाव सांगा. आमचं नाव सांगायचं नाही. या भिंतीला समोर थांबू जमणार नाही. हा बाबा नाही पडेल. एक नंबर आपण आपल्या राज्यामध्ये जाऊया. काय विषयच नाही. चल, चल, चल. अरे परमेश्वरा, मला आता कुठे पाणी भेटेल? ताई, ताई, थांब ताई, पाणी घेऊन आलो. अरे ताई कुठे गेली माझी ताई? अरे परमेश्वरा, कुठे गेली असेल माझी ताई? ताई, ताई, ताई. कुठे गेला असेल माझा दादा पाणी शोधायला? दादा, दादा. मुझे
मला ठेच लागली व माझा दादा मला पाणी आणण्यासाठी गेला होता तर आम्ही चुकलो होतो आता भेटलो आहोत. चला 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 तर आपण राजवाड्यात जाऊया. काय करावं आणि काय नाही हे मला आता नाही. पण आता प्रतिमा तिला वश करणारच. आज या विलासाच्या लालचीने वेडा पिसला नाही म्हणून म्हणतो आज माझ्या लग्नाची तयारी करा. पाहिजे येतो आम्ही. जरा वय पण जरा लहान वाटतंय. जरा वय पण जरा लहान वाटतंय. वय नाही जास्त नाही. पोरगी जरा कमी नाही. एकच कर लग्न सांगायला ना 26 शरद जा 26 शरद लवकर ये. आमचा सगळा हा 2 बांबू मला पापड लागेल. कापड लागेल पांढरा ना सफेद नाही बेटा हार सांगणार हार नाही जागा तू आपण देणार आहे लवकर ये. आधी व्हायचं आता मोठा बघून बघ लग्नाच्या अगोदर त्याला कळते. साड्या बघ रामचंद्र तांबे यांच्या स्मरणार्थ तुषार नारायण तांबे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्री स्वयंभू वासुदेव वरदान जुगाई नमन नाट्य मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. सगळी तयारी आणली करून आणले. नंतर 5 लाखाचे काय होती नाही री इथं भेटत नाही. सगळी घरातली भेटतात. सोनं भेटायला सगळं आलंय ना होय सगळं घाण्याचं सगळं बघ हळद लावून घ्यायला वे हळद लावून घ्यायला वे. मी हळद तयार करतो. तिकडे बघला घाण पडतंय मोठा आहे नाही मला जमणार नाही. हा सापडतो बाकी मोर गाना जो भरीला गाना जो भरीला
हार घेऊन आलोय आणि 5 जरा मी काय म्हणतो माहितीये जरा जपून जरा लांब आहे ना जली जवान भावा इकडं पुढे मॅच नाही इकडला कोणाला इकडं पुढे घबरा म्हणजे काय पलीकडचा पडलो काय बोलताय गोपाळ बोली कापायचा कधी गोकुळ बोली कापायचा कधी तुमचा बरा आमच्या गेटवर जमत नाही आता वाईट काय ना पण बघा लिहू नका पण तुमचा केला नसेल ना असलेच पॅन्टी असले नको पण कोण असला ऐको असली शिवाय मग कसं करतात हिरे नाही अरे पोरगी बघा कसली गाडी मी करायचं नुसतं प्रेम काय झाला माझे प्रेम काय गाडीवाल्याच्या लग्नाला
माझ्या वर्गात अडचण आणू नका. आपल्याला कोण अडचण तुम्हाला? आम्ही काय बोलतो का तुम्हाला? बरोबर मागच्या गेला जाणार. होय पण आम्ही काय अडचण आणल्या काय? प्रतिमा बरोबर माहिती कर. नाही तर तुझ्या मारून काम गला मारून काम गला गोराजे मारून काम गला तू बऱ्याबरोबर माझ्या गळ्यात वर मला घाल आणि माझ्याशी लग्न कर. आणि या राजवाड्यात महाराज ज्याप्रमाणे बंदुकीतून गोळी सुटते ती परत घेतली जात नाही त्याप्रमाणे प्रतिमा माझी आहे. नाही हा मंत्री आजवर या राजवाड्यात आपण अन्न करणार विसरला. महाराज प्रतिमा माझी आहे. त्या आता कदाचित नाही काय मग थांबलत का? चल चला आपले संचार चालवा.
आल्या वाटत पडता नाही तरी आपल्याला गोल पाडावं लागेल. चल 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 चालव आपली समजे. राणी आज मी पापे है आज विनाशाच्या लाचेने मी वेडा कसा होऊन बायका पोरं विसरून या तारुण्याच्या नशेत आज मी सारं राजवैभव विसरलो ग. राणी आज जाऊ खून करून तुला स्वर्गात पाठवायचा जिवंत आहे राणी. आज आज तुला माफ करा. या स्वर्गात गेलेले देव सुद्धा मला त्या ठिकाणी माफ करणार नाही. त्यांनी बापे राजमन अरे आई जिवंत होती.